कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, दुपारची वेळ होती आणि अचानक असाच एक प्लॅन झाला की बाबा चला आंब्याला जाऊया किंवा मग इतर काही आपला रानमेवा रानात भेटतो का तो पाहायला. आपल्यासोबत 2 मेंबर आहेत, पुढे चाललेत. त्या खरं तर त्यांची इच्छा झाली होती. वेदू आहे आणि तनू आहे. तर बाकी अजून आपले सगळे मुलं येतात पाठवून, पण आम्ही पुढे झालो आहे. तर बघूया काय काय भेटतं रानात. रानातली वाट आपण चालू केली आहे.
मग आपण पाहिजे. तुला पण हवंय? वेदूचं तोंड बघा. मेकअप उतरला वेदूचा. मी मेकअप वगैरे काय करत नाही. चोपायचं पोर. कुठं? चोपायचं पोर? चोपायचे पिल्लू. पिल्लू? हे बघ पानाच्या खाली. हवंय? असू दे असू दे. पंडू पाणी हवंय वाटतं बिचारायला अजून. किती येऊन चला पंडूला तर पाणी पाजलं. आता परत एकदा थोडंसं रानातलं फेरफटका मारूया. कुठेतरी आंब्याचं झाड दिसलंय. वेदूने व्हलटा घेतलाय. वेदू फक्त 2च पाड, जास्त नको पाडू. हा ना. हाताला आंबा आहेत. कुठं आहेत? बघ समोरच्या आंब्यावर. अरे बापरे, पाडला. वेदूने आंबा पाडला शेवटी. बॉटल भर. दाखव दाखव दाखव. माती लागली ना. अच्छा हा काय खोदतोय? तनूला एक गोष्ट भेटली आहे. रिंगी. रिंगी रिंगी आहे. फेस येतो ना, कपडे धुवायला पूर्वी वापरायचे. पंडू का नाचतोय? चल हा चल 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 ये 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 चल पुढे. मंडळी चला. ऊन तर एवढं प्रचंड पडलंय. पण बघा आता ना वाटेने आम्ही आता परत एकदा परतीच्या वाटेला होतो. फळं काय आपल्याला भेटली ते आपण बॅगेत उघडून दाखवू नंतर. पण इकडे आपल्याला ना हे बघा घरटं पाहायला मिळालं. कोणाचं माहिती नाही. काय नाही वाटतं आतमध्ये पिल्लं असतील पण नाही आहेत उडून गेले. बघा छान असं घरटं होतं. तर कधी असं कोणाचं घरटं दिसलं ना त्याला हात लावू नका. कारण ते प्राणी मग परत येत नाहीत हात वगैरे लावलं तर. ॲज इट इज ठेवायचं. कोणाचं तरी ते घर आहे ते, त्याच्यामुळे आपण काय कोसळायचं वगैरे नाही. चला पुढे जाऊया. पण बघण्याचं कुतूहल असतं आत अंडी आहेत किंवा पक्षी आहे की नाही. तर लहानपणापासूनची सवय आहे. नाही अंडी नाही. चला हे बघा घरी जाता जाता एकदम टिंचुकली कर्ज दिसली. म्हणजे एकदम बारीक. कुठली टिंचुकली पिकले काय? एवढं बारीक बघा. टिंचुकलं करण. गोड आहे का बघ. गोड आहे का बघ. लय गोड आहे ना. काढ 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 काढ. पिकली नाहीत राहू दे मग. अजून 1-2 दिवस राहतील चांगली पिकायला. भर दुपारी आपण आलो होतो करवंद वगैरे काढायला. करवंद वगैरे आपण आता बॅगेत ठेवलेत. पिशवी आणली नाही कारण पाण्याची मोठी बाटली घेऊन आलो होतो ना. करवंदच भेटली ना आपल्याला. आणि अळू आणि काय थोडेफार आंबे आपण गोळा केले. आणि काजूच्या बिया पडलेल्या. आणि काय 20 रुपये भेटले रस्त्यात. दाखव. रस्त्यात 20 रुपये भेटले रानात. नवीन ब्रँडेड. हे बघा हे अशा हावऱ्या मुली आहेत ना, ह्या खातात. त्याच्यामुळे यांना ताण नाही लागत. इंग्रजी शाळेतले विद्यार्थ्यांनी. चला हा दमून भागून शेवटी आम्ही घरात आलेलो आहोत. एवढं फिरवलं हिने विचारू नका. म्हणजे आंबे तर थोडेफार भेटले. पिकलेला आंबा एक पण नाही भेटला. तो भेटलेत 2. हे हा बघ आंबा खराब आहे. तो खराब आहे. चला रानातला फेरफटका तर झाला. आता घरी जाऊया, रिफ्रेश होऊया, मग तुम्हाला भेटूया. आपण दमल्यात बघा. घामाघूम झालेत. घरी पोचलोय. आता सगळं बॅगेतले आंबे काढूया आणि वाटा काढूया. हा थोडासा खराब आहे ना. हा वेदून जमावला तो. अळू 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 दाखव. हां 2 अळू. अजून एक आहे. काजूच्या बिया अजून आहेत. जास्त भेटले. हां तो कापून खाल्ला. हा पिक्का आंबा ॲक्च्युली. खरंच लहानपणाची आठवण झाली. हे 2 लहानच आहे ना. या 2 लहान पोरींबरोबर जाऊन आपण आहे ना. हे बघा करवंत थोडी ही झाली ना, चेपटली खाली होती. हां वाटा घालणारे बघा एक्सपर्ट आहे. एवढा सगळा रानमेवा आपण आज आणलाय. अक्षरशः घाम बघा हाताला किती आलाय. आहे काय काय आहे? आंबे आहेत. एवढा रानमेवा आपण घेऊन आलोय. काजूच्या बिया असतील. हा ते बॅग फाटले त्याचे. हा ओले नाही सुक्या पडलेलं जमा केले पोरीने. बिया भरपूर गावल्या आहेत अजून. चला
आम्हाला एवढं सगळं आणि 20 रुपये भेटले म्हणे. रानमेवा आपण घेऊन आलोय, तन्वीने काढलाय. आता वाटा घालूया. हा माझा बाबा निरस खाल्लून हे झालंय. असं मी कापून झालं हॅलो मम्मी. हा आंबा मी पाडलाय. हा मी पाडला. एका ह्याच्यात पाडलेला आंबा मी फोडायला आणलेला आहे. हा पोळाला कालवण आला. या खायला खा. चला आता आपण पटकन वाटा घालूया. तर मंडळी आज आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ, म्हणजेच बरोबर 10:30 वाजलेत, 11:15 वाजलेत आणि बघा किती कडक ऊन पडलाय, गरम व्हायला लागलाय. खरं तर काल आहे ना रानात गेलो होतो ना, तर एवढं प्रचंड ऊन पडलं ना, म्हणजे 12च्या ठोक्याला गेलो आणि असं 1-2 दिवस होतंय की 12 वाजले ना की प्रचंड एवढा उष्मा म्हणतात ना, उष्माघात होतो किंवा बघ प्रचंड असं गरम होतं ना की विचारू नका. असं वाटतं कोणीतरी शरीरामधली एनर्जीच काढली आहे, शक्तीच काढली आहे आणि असं म्हणतात ना एकदम आपण बेशुद्ध व्हायला आलो आहे असंच कायचं वाटतं. आम्ही कसं बसं जाऊन आलो, पाण्याची बॉटल होती म्हणजे बाटली होती म्हणून आपण सर्वाइव्ह केलं. खरं तर या उन्हामध्ये खरं तर कोकणात एवढी झाडं वगैरे आहेत तरी देखील एवढं ऊन का लागतं आहे काहीच कळत नाही. आता ते मात्र संशोधनाची बाब आहे. वृक्षतोड होतेच पण तरी देखील कोकणातला निसर्ग म्हणतात ना भरपूर आहे. पण हायवेला मुंबई गोवा हायवेला गेल्या त्या दुपारच्या वेळी रस्त्याला वगैरे किंवा काय तर रखरखाट बेकार असतो. तर चला तरी पण रानातला फेरफटका कुठेतरी सुखावणार असतो, कारण आपण जंगलाच्या सानिध्यात जातो त्याच्यामुळे तेवढंसं काही जाणवलं नाही. पण ठीक आहे, थोडंसं दमायला झालं. असो तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ रानातला कसा वाटला हे आवर्जून कमेंट करून सांगा. पुढच्या वेळी जर तुम्ही सांगत असाल की रानातले व्हिडिओ बघायचे आहेत, आपण फेरफटका मारून किंवा आपला कोकणातला रानमेवा आपण गोळा करायला जातानाचा व्हिडिओ पाहायचा असेल किंवा सगळ्या मुलांना घेऊन कधीतरी जाण्याचा योग येईल. मात्र तुम्ही जर कमेंट करून सांगत असाल तर आपण नक्कीच व्हिडिओ तो बनवू. मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवर्जून कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा. भेटू कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. तेव्हा कोकण आपलंच असा. ऊन आज भरपूर आहे.